हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बस्के. UPSC असेल किंवा MPSC मुख्य परीक्षा म्हणलं की आन्सर रायटिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. आणि ज्यावेळेला आपण सगळा अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुरुवात केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की बरेच सिनियर असेल किंवा इतर कुठल्या अकॅडमीकडून ऐकलं असतं की अक्षर बऱ्यापैकी चांगलं पाहिजे, म्हणजे हँडरायटिंग ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर ही वर्ड लिमिट आपल्याला तिथं मॅच करता आली पाहिजे. आपल्याला वाटतं ते न टाकता परीक्षेला जे गरजेचं आहे, प्रश्नात जे विचारलं आहे ते तिथे टाकलं पाहिजे. स्पीड हे मेंटेन केली पाहिजे. म्हणजेच टाईम लिमिट आहे, वर्ड लिमिट आहे आणि स्ट्रक्चरसुद्धा इंट्रोडक्शन, मेन बॉडी, कन्क्लुजन याच्यामध्ये बसलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, एन नंबर ऑफ फॅक्टर्स तुम्ही तिथं विचारात घेऊ शकता आन्सर रायटिंगसाठी. यामुळे होतं काय, ॲक्च्युली सब्जेक्टचा जो काही कंटेंटचा पार्ट आहे मग तो विचारात घ्यायचा की हे सगळं स्ट्रक्चर विचारात घ्यायचं, यामध्ये गोंधळ होतो. म्हणून UPSC असेल किंवा MPSC ज्यावेळेला तुम्ही आन्सर रायटिंग करता तेव्हा काही महत्त्वाचे पॅरामीटर्स तुम्ही विचारात घेतले पाहिजे. आणि हे सगळे जे डायमेन्शन्स आपण ज्याला विचारात घेतो आन्सर रायटिंगसाठी गरजेचे का तर आहेत, पण मग आता विद्यार्थ्यांची गफलत कुठं होते, हे सगळे डायमेन्शन्स ॲट ए टाईम एकदाच विद्यार्थी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतात आणि तिथं फार मोठी चूक होते. त्यातही नवीन विद्यार्थी जर असेल तर हायली इम्पॉसिबल, म्हणजे हे सगळं ॲट ए टाईम त्याला तिथं ॲप्लाय करणं, इम्प्लिमेंट करणं पॉसिबल नसतं. आणि मग काय होतं, गोंधळ होतो की मला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जमत नाही आहे किंवा आन्सर रायटिंगमध्ये मी कमी पडतोय वगैरे, असा सगळा न्यूनगंड तयार व्हायला सुरुवात होते. स्वतः इथून पुढे नीट व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याचं एक प्रॉपर सोल्युशन देतो. ॲक्च्युली ज्यावेळेला आपण मेन्सची तयारी सुरू करतो आन्सर रायटिंगच्या वेळेस, तेव्हा तुम्ही ज्यावेळेला लिहायला सुरुवात कराल त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय असला पाहिजे, तर चांगला क्वालिटी कंटेंट असला पाहिजे. म्हणजे प्रश्न जो विचारला आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही कंटेंट त्या आन्सरमध्ये टाकणं अपेक्षित आहे. उगाच काहीतरी तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही टाकणं चुकीचं आहे. उगाच काहीतरी इरिलेव्हंट खूप माहिती टाकायची आणि पेज भरून टाकायचं, हेही चुकीचं आहे. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कंटेंट म्हणजेच कन्सेप्ट ही क्लिअर असली तरच कंटेंट तिथं चांगला येतो. हा सगळ्यात माझा पहिला पार्ट कुठला, आन्सर रायटिंगचा. सेकंड, स्ट्रक्चर. म्हणजे तुम्ही जे काही तिथं आन्सर लिहिताय त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली सुरुवातीला काही इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर मेन बॉडी, आफ्टर देन कन्क्लुजन, लास्ट, असं स्ट्रक्चर तुम्ही जनरली मेंटेन करणं अपेक्षित आहे. आता त्याच्यानंतर ॲक्च्युली इथून पॉईंट सुरू होतात बघा सगळे. काय, बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे की सर फार चांगलं अक्षर असलं पाहिजे, एकदमच सुअक्षर चांगलं की वाचलं की असं चांगलं वाटलं पाहिजे. पण लक्षात घ्या, आता काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या हातात नसतात. म्हणजे लहानपणापासून जी सवय लागली असती लिहायची किंवा जे काय म्हणतो आपण त्याला नॅचरल, ओरिजिनल तुमचं ऑर्गॅनिक जे आहे सगळं, ते थोडंफार चेंज करता येते पण खूप जास्त बदलता येत नाही. म्हणजे मीडियम लेवलला तुम्ही असाल आणि एकदमच तुम्हाला बेस्ट लेवलला जायचं आहे, त्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावं लागतात. वेगळा क्लास लावावा लागेल तुम्हाला हस्ताक्षराचा, आणि मग मेन कंटेंट राहतो बाजूला, सब्जेक्ट राहतो बाजूला, आणि तुम्ही हस्ताक्षराचे क्लास करत बसाल. असं करणं अपेक्षित आहे का, तर लक्षात घ्या तुमची हँड रायटिंग इथं अशी असणं अपेक्षित आहे की जेणेकरून ते वाचता यावं. मी तुम्हाला आता MPSCचं तर काही नाही आहेत, UPSCचे असे किती आन्सर शीट दाखवू शकतो टॉपर्सच्या की ज्याचं अक्षर आपल्याला असं वाटतं की अरे या अक्षरावर त्याला पोस्ट मिळाली का, पण ओळखू येण्यासारखं आहे, मोर दॅन इनफ. मी परत सांगतोय, हां यासाठी एफर्ट्स घ्यायचे आहेत का, डेफिनेटली घ्या. पण असं होता कामा नये की तुम्ही हस्ताक्षर सुधारण्यासाठीच खूप जास्त मेहनत घेताय आणि ॲक्च्युली तुम्हाला कंटेंट काहीच नाही आहे, असं होता कामा नये. त्यामुळे खूपच एकदम डल असेल, अजिबात ओळखू यायसारखं नसेल तर डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट करा. कशामध्ये, तुमच्या हँडरायटिंगमध्ये. फक्त वाचता यावं इथपर्यंत चांगलं असेल तर अजून चांगली गोष्ट. म्हणजे पण ती आता काय म्हणतो आपण नॅचरल देणगी म्हणा किंवा लहानपणापासून तुम्ही प्रॅक्टिस केली म्हणा, ज्याचा अक्षर फार चांगला आहे नो डाऊट तुम्हाला ते बेनिफिट मिळेल. त्यामुळं याबाबत फार जास्त भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे, नॉर्मल असलं तरी चालेल. ठीक आहे, पुढे आता वर्ड लिमिट. काय होतं, ज्यावेळेला आपण अभ्यास करतो कंटेंट खूप वाचलेला असतो आणि खूप जास्त माहिती घेतलेली असते, आणि आता आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुरुवात केल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये जेवढं आपल्याला टाकायचं आहे त्यापेक्षा आपण जास्त काहीतरी इन्फॉर्मेशन टाकतो. म्हणजे काय, 5 मार्काला आहे किंवा 10 मार्काला आहे तर 5 मार्काच्याला 10 मार्काचा कंटेंट लिहून टाकतो, किंवा 10 मार्काचं विचारलं असेल तर 15 मार्काचा कंटेंट लिहून टाकतो. म्हणजे 150 शब्द किंवा काय 200, 250 हे सगळं बाउंड्री क्रॉस होत जाते. तर माझं तुम्हाला असं सांगणं आहे, सुरुवातीला कुठलीही वर्ड लिमिट ही तुम्ही ठेवू नका. आपल्याला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची, त्यासाठी तुम्ही व्यवस्थित त्या प्रश्नातला जो काही मेन एरिया विचारला आहे त्याच्यानुसार आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. मग भलेही ती वर्ड लिमिट थोडी क्रॉस झाली तरी चालतंय, नो इश्यू सुरुवातीच्या स्टेजला, बरं का, इनिशियल स्टेजला. नंतर आपल्याला हळूहळू ती कमी करून जेवढी प्रश्नात विचारली आहे तेवढी तुम्हाला टाकायची आहे. पण इनिशियल स्टेजला याच्याबाबत तुम्ही अजिबात तिथं लक्ष देऊ नका. नाही तर काय होईल, तुम्ही सुरुवातीलाच प्रॅक्टिस करताय, कंटेंट पण मेंटेन करायचं बघताय, स्ट्रक्चर पण, हँडरायटिंग पण चांगली आणि वर्ड लिमिट पण मेंटेन करायचं बघताय, तर मेन इथं डॅमेज होईल तुमचं. इथं तुम्हाला कंटेंट नेमका प्रश्नात काय विचारला आहे तो न टाकता तुमचं लक्ष सगळं बाकीच्या पॅरामीटरवर जाईल, आणि चांगलं जे आपण म्हणतो ना मार्क घेणारा एखादा उत्तराचा पार्ट असतो तो तुमच्याकडून मिसिंग राहतो. आणि मग बेस्ट आन्सर या कॅटेगरीमध्ये न जाता ते ॲव्हरेज आन्सर कॅटेगरीमध्ये जातं आणि मार्कसुद्धा ॲव्हरेज मिळतात. त्यामुळे सुरुवातीला कंटेंटवर लक्ष द्या, स्ट्रक्चरवर लक्ष द्या, मोर दॅन इनफ हे सगळे नंतरचे पार्ट आहे.
ठीक आहे. बघा, वर्ड लिमिट झाली, त्याच्यानंतर स्पीडसुद्धा टाईम. आता तुम्हाला एखादा प्रश्न आहे तो 7 मिनिटात सोडवायचा आहे, ठीक आहे ना, 8 मिनिटं लागू द्या किंवा 9 मिनिटं लागू द्या, डझंट मॅटर, किंवा इव्हन 10 मिनिटं लागत असेल तरीही चालतं सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर तो टाईम समजा 10 मिनिटाचा 9.5 मिनिटावर आणायचा, 9 मिनिटावर आणायचा, परत 8 मिनिटावर आणायचा, ती स्पीड नंतर वाढत असते. म्हणजेच एकंदरीत वर्ड लिमिट असेल किंवा टाईम लिमिट असेल, याच्यावर तुम्ही टप्प्याटप्प्याने नंतर काम करू शकता. पण पहिल्यांदा परत हा सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात पहिला पार्ट जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अजून तुमच्या आन्सरमध्ये चार्ट असले पाहिजे, डायग्राम असले पाहिजे, फ्लो चार्ट, टी डायग्राम, काय जे असेल ते, हे सगळं सुद्धा तुम्हाला पुन्हा हळूहळू त्याच्यात टाकता येतं. म्हणजेच काय, आन्सर रायटिंग करताना भरपूर डायमेन्शन विचारात घ्यायचे आहेत, पण ते एकदाच घ्यायचे नाहीत हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. आता तुम्ही ज्यांनी आत्तापर्यंत आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केली आहे, या सगळ्याचं प्रेशर घेतलं होतं का नाही? आणि ते पण जमत नसल्यामुळं मग परत प्रेशर येतं की अरे मला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जमत नाही किंवा आन्सर रायटिंग फारच अवघड आहे. पण मुळात आपल्याला हे सगळं स्टेप बाय स्टेप फॉलो करावं लागेल. आता त्यातही तुम्ही नवीन आहात, जुने आहात, तुम्ही UPSC मेन्स दिली आहे का याच्या आधी किती वर्ष झालं तुम्ही तयारी करताय, याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी व्हॅरी असणार आहेत, बदलणार आहेत. मी जनरली सांगतोय, तुम्ही कुठल्या स्टेजला आहात त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. जर तुम्हाला असं वाटलं की सर माझं कंटेंटवर पूर्ण काम झालं, स्ट्रक्चरवर काम झालं, यस, मग तुम्ही आता थोडी हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करा. काही जण ह्या तिन्ही कॅटेगरी पूर्ण केलेल्या असतील, त्यांनी डेफिनेटली आता वर्ड लिमिटवर फोकस करा, की कमीत कमी शब्दामध्ये कसं जास्तीत जास्त इफेक्टिव्ह आन्सर देता येईल, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करा. त्याच्यानंतर अजून कोणाला असं वाटत असेल की नाही मी नेक्स्ट स्टेजला आहे, तर यस तुम्ही इथं लक्ष द्या. म्हणजे आता तुम्ही एखादा आन्सर 10 मिनिटात देत असाल तर ते 9 मिनिटात लिहायचा प्रयत्न करा. त्याच्या पुढे जाऊन अजून 8 मिनिटात लिहायचा प्रयत्न करा. म्हणजेच काय, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या तर इम्प्रूव्हमेंट होते आणि बरोबर आपल्याला जितकं आयोगाला अपेक्षित आहे तितकं लिहिता येतं. पण ह्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो. सुरुवातीलाच मी आता आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करतोय, लिहितोय आणि सगळे डायमेन्शन तिथं मला ॲट अ टाइमच एक्झिक्यूट करायचे शक्य नाही. ह्याला तुम्हाला प्रॅक्टिस लागते आणि एक एक गोष्टीवर काम करत पुढे जावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही इकडे आलात तर डायग्राम कुठे टाकायची, फ्लो चार्ट कुठे टाकायचा, कसे काय त्याची मांडणी बदलायची, टेबल काय जे असेल ते, याच्यावर सुद्धा तुम्ही नंतर काम करू शकता. आणि असे एवढेच नाही आहेत, अजून N नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत, ते आपण हळूहळू त्यात घेऊ. बरेच जणांनी असं ऐकलं असेल की त्याच्यामध्ये काही कोट किंवा काही वाक्य, एखादी डेफिनेशन किंवा एखाद्या तज्ज्ञांनी, अर्थतज्ज्ञांनी सांगितलेली किंवा एखाद्या कुठल्या व्यक्तींनी, संतांनी काही काव्य दिलेलं असेल तेही टाकायचं असतं. भरपूर गोष्टी आहेत, पण ते सगळं एकदाच आणि सुरुवातीलाच अजिबात नसतं. हे लक्षात आलं का? आणि आता या लेक्चरमधून तुम्हाला किमान एवढा तरी कॉन्फिडन्स आला असेल की यस, आन्सर रायटिंग म्हणजे हे सगळं एकदाच सुरुवातीलाच करणं असं नसतं. स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करावी लागते आणि ते ऑटोमॅटिक होत राहते. पण तुमचा फोकस हा कशावर असता पाहिजे पहिल्यांदा ते तुम्ही डिसाईड करून घ्या. आणि तुम्ही नेमक्या कुठल्या स्टेजला आहात त्याच्यानुसार तुम्हाला हे सगळं कळेल. आता तुम्ही एकदमच तयारी व्यवस्थित केली आणि अंतिम टप्प्यात आहेत, आत्ताची ही येणारी मेन्स देणार आहेत तुम्ही म्हणल्यावर तुम्हाला सगळे पॅरामीटर आत्ताच्या आत्ताच एक्झिक्यूट करावे लागतील. वर्ड लिमिट, टाइम लिमिट, स्ट्रक्चर, कंटेंट, डायग्राम, एव्हरीथिंग हे तुम्हाला तिथं आता करावं लागेल, कारण तुम्ही येणारे आता मेन्स देणार असाल तर. बाकी नवीनवाल्यांनी तर हे टप्प्याटप्प्याने तुम्ही फॉलो करू शकता. यस, चला, काय UPSC असेल, MPSC असेल, आन्सर रायटिंग बाबतचा एक मेजर डाऊट क्लिअर झाला का? आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला न कळाल्यामुळं काय होतं, नको ते उगाच अनवॉन्टेड प्रेशर आपण घेतो आणि इथून पुढे जे फ्रीली चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे आपण अंडर प्रेशर अभ्यास करतो आणि त्यातून आउटपुट कमी येतं, परफॉर्मन्सवर परिणाम होतो आणि उगाच न्यूनगंड तयार होऊन मग MPSC अवघड, डिस्क्रिप्टिव्ह अवघड, आन्सर रायटिंग जमत नाही. आणि मग जे विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीनं गायडन्स घेऊन अभ्यास करून पुढे जातात ते बरोबर मेन्स देऊन, इंटरव्ह्यू देऊन क्रॅक पोस्ट करतात आणि पुढे पडतात, या निगेटिव्हिटीमधून बाहेर पडतात एकंदरीतच. त्यामुळे योग्य ते गायडन्स घ्या. डिस्क्रिप्टिव्हचा आवाका प्रचंड मोठा आहे, त्यात असं कुठलंही एक सेट पॅटर्न नाही आहे सक्सेसचा की तुम्ही हे केलं म्हणजेच असं होतं. त्यात तुम्ही कुठे आहात, कसे आहात आणि त्यातही हा मेन्सचा आवाका एवढा मोठा असल्यामुळे प्रत्येक गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्यानेच करत जावं लागतं, एकदाच सगळं होत नाही. याच्या अगोदरचा पॅटर्न वेगळा होता, तिथं तुम्हाला 4 पर्याय असायचे, म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास तिथं डायरेक्ट तुम्हाला त्यातून सिलेक्ट करायचं होतं, निवडायचं होतं. इथं तसं काही नसणार, इथं डायरेक्टली वर क्वेश्चन आणि पूर्ण ब्लँक पेज, तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला टाकायचं सगळं. त्यामुळे हा प्रवास अवघड नक्कीच आहे पण अशक्य नाही आहे. आणि त्यासाठी योग्य गायडन्स घेतला तर बरोबर दिशा पुढे तुम्ही क्लिअर करून जाऊ शकता. ठीक आहे, चलो. सो कसा वाटला हा व्हिडिओ? नक्की आवडला तर लाईक करा, फीडबॅक मेन्शन करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण या सगळ्या बाबतीत काही गोष्टींची कमतरता ज्याला आपण म्हणतो गायडन्स बाबत, ती मी भरून काढण्यासाठी नक्की प्रयत्न करेल. त्यातही विशेषतः असा एरिया जो जनरली आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही, म्हणजे काय करायचं हे सगळे सांगतात, काय नाही करायचं आणि किंवा ज्या काही गोष्टी करायच्या त्या कशा पद्धतीने करायच्यात. म्हणजे आता आन्सर रायटिंग ही बेस्ट असली पाहिजे यासाठी सगळं तुम्हाला ऐकायला मिळतं, पण ती बेस्ट आन्सर रायटिंग करण्यासाठी आत्ता लगेच सगळंच एकदाच केलं पाहिजे याच्याबाबत कुठेतरी
मला कमतरता दिसली, म्हणून असे वेगवेगळे इनपुट्स तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचायचा प्रयत्न करेल. तुमच्याही काही वेगवेगळ्या रिक्वायरमेंट असतील रिगार्डिंग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि UPSC MPSC मेन्स, तर आवर्जून मला फीडबॅकमध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला त्यावरही व्हिडिओ नक्की घेऊन येईल. चलो, थँक्यू सो मच.